सीएसची सर्व गर्दी याच एरियातनं जाते, गंगेला जाणारे सगळे रस्ते याच गल्लीतनं जातात। तर इथे जर काम होत नसेल तर स्मार्ट सिटीचे जे पैसे आले किंवा महानगरपालिका कडे जो काही निधी आला तो कुठे वापरला जात आहे हे आम्हाला कळत नाहीये। नाशिक शहरातील प्रभाग क्रमांक 13 मधील नागरिक गंभीर समस्यांनी त्रस्त झाले आहेत। सराफ बाजार परिसरातील गायधनी गल्ली येथे महिन्यांपासून सांडपाणी रस्त्यावर वाहत असून रस्ते खोदून तसेच ठेवण्यात आले आहेत। धक्कादायक बाब म्हणजे पिण्याच्या पाण्यात गटारीचे पाणी मिसळत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे। यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व महिलांचे आरोग्य धोक्यात आले असून संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती आहे। गेल्या 3 वर्षांपासून महापालिकेकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई नाही, असा नागरिकांचा आरोप आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली कोट्यावधींचा निधी खर्च होत असताना मूलभूत सुविधा मात्र दुर्लक्षित का, असा सवाल आता उपस्थित होत आहे। काम केलं आणि खडे टाकून गेले, ते दगड वगैरे लोकांना चालायला तकलीफ, गाड्याला तकलीफ, घरात भोकवून टाकलेला एकदम। हा जो रस्ता यांनी जो बनवला याच्यावरती सिमेंट कॉन्क्रीट केले नाही, काय केले नाही, आहे तसा ठेवला यांनी। यांचं काम होतं, यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतल्यानंतर यांचं काम आहे काही व्यवस्थित रस्ता बनवणे। आम्हालाच काय जनतेला इतकी तकलीफ होत होती का आता रूम मोडून पडल्याबद्दल ठीक आहे, पण याच्या आधी खूप त्रास होत होता। मान्य काय रस्ता झाला पाहिजे, बाकी काय मान्यता आहे, जसा आता तसा करून द्या, काम केलं तुम्ही तसा करून द्या, संपला विषय। नागरिक रस्ता खणून ठेवलेला महिन्यात 1.5 महिना झालाय। 1.5 महिन्यापासून कोणी प्रशासन कोणी काय काम करून नाही राहिले, नुसती धूळ उडून राहिले, लोकांचे त्रास होऊ राहिले। पाणी तिकडे फुटलेले, नुसतं पाणी वाहू राहिलं। आता माती टाकून गेले, परत पाणी सुटत, परत चिखल होईल, माणसं पडता, गाड्या स्लिप होता, इकडं आम्हाला जायला यायला त्रास राहतो। इकडं आम्हाला संध्याकाळ सकाळ गाड्या घेऊन जायला लागतात, तर त्रास लय होतो आम्हाला। प्रभाग क्रमांक किती आपण 13। आम्ही नगरसेवकांनाही कंप्लेंट केली आहे आणि इथले दुसरे प्रशासनाला कंप्लेंट केली, पण त्याचा कोणी त्यांनी याच्यावर काय घेतलेलं नाही। ते म्हणतात आता इलेक्शन झाल्यावर आम्ही करू, पण इलेक्शनचं काय, रस्ते तर मंजूर केलेलेच आहे ना सरकारने, मग त्या रस्त्याचे काम करा ना तुम्ही। हा रस्ता पहिला व्हायला पाहिजे, इकडं मेन रस्ते आहे। हा एक रस्ता इकडून डायरेक्ट खाली उतरला का एकमुखी दत्ता मंदिराकडे निघतो रस्ता, इकडून गेला का काळाराम मंदिराकडे निघतो रस्ता, देवीच्या मंदिराकडे निघतो। हे रस्ते मेन आहे, इकडून येणारे लोक सगळे इकडूनच येतात जातात दोन्ही साईडने, आणि हे रस्ते त्यांनी एकदम खणून खराब करून ठेवले। त्याच्या मुख्य रस्ते मानले जातात हे मुख्य रस्ते, हे बी मुख्य रस्ते, तिकडचे बी मुख्य रस्ते, हे मेन मुख्य रस्ते। तिकडचे तर साधू संतांसाठी आहे, पण इकडून पब्लिक साठी रस्ते, भाविकांसाठी। मग हे रस्ते पहिला व्हायला पाहिजे। तुमचं नाव? माझं नाव संतोष उग्रेज नारायण आयरे बोलतोय। सराफ बाजारात माझं चप्पलचं दुकान आहे। या रस्त्याच्या खोदकामामुळे तकलीफ होती, सर्दी होतीये आणि भयंकर आजारी पडल्यासारखं वाटतं। कायमस्वरूपी धूळ रस्त्यावर बसल्यामुळे सर्व धूळ नाका तोंडात जातीये। तर तुम्ही जास्तीत जास्त रोडचा बंदोबस्त करावा आणि सिमेंट कॉन्क्रीटचा रोड बनवा। त्रास काय नाही तुम्हाला? नेमकं पाण्याचा त्रास आहे, पब्लिक गाडी घेऊन जाताना पडती, दुकानाला खेटून जातात, लोक पडतात, तर त्यांच्यावर तुम्ही ऍक्शन घ्या आणि तो रोड बनवा आमच्यासाठी। राजेंद्र नारायण आयरे। रास्ता का बहुत प्रॉब्लम होता है, पानी आता है, 3 साल से ही चालू है, कभी कम नहीं होता इधर, हर टाइम ऐसा ही होता है। तुम्हारा मांगनी क्या है, क्या बोलना है तुम्हारा? हाँ? तुम्हारा मांगनी क्या है, तुम्हारा बोलना ये है? रास्ता अच्छा करके चाहिए। पानी की वजह से दुकान का भी प्रॉब्लम होता है, पानी आता है बहुत, ऐसा 2-3 साल से हो गया ना, ऐसा चालू है, बंद हो जाता है, कभी चालू हो जाता है, ऐसा चालू है साहब। आपका नाम? बुद्धदेव। नमस्कार, मी सराफ बाजारातनं राम नागरे बोलत आहे। आम्ही इथे वारंवार ऑनलाईन ऑफलाईन कंप्लेंट दिलेल्या आहेत। इथलची जी गटार आहे ती पूर्णपणे चोकअप आहे आणि एवढ्या कंप्लेंट देऊन जवळजवळ 3 वर्षापासून आम्ही कंप्लेंट देत आहे, तरी सुद्धा इथे काम होत नाही। अर्धवट काम करण्यात आलंय, त्यांनी काम केलं अशा पद्धतीने की जे रोड फोडून ठेवला, त्याच्यामध्ये फक्त मुरुम टाकून ठेवला आहे, त्यामुळे इथं गाड्या स्लिप होतात। तसेच गटारीचे पाणी रस्त्यावर वाहत असल्यामुळे पूर्ण सराफ बाजारात ते गटारीचे पाणी वाहते। आणि महत्वाचं म्हणजे आता सीएस येत आहे, ते सीएसची सर्व गर्दी याच एरियातनं जाते, गंगेला जाणारे सगळे रस्ते याच गल्लीतनं जातात। तर इथे जर काम होत नसेल तर स्मार्ट सिटीचे जे पैसे आले किंवा
महानगरपालिका कडे जो काही निधी आला तो कुठे वापरला जात आहे हे आम्हाला कळत नाहीये. तुमची मागणी काय आहे? हा रस्ता लवकरात लवकर व्हावा. या गल्लीचं जो गटारीचं पाणी रस्त्यावर वाहत आहे, आम्ही 3 वर्षापासून कंप्लेंट करतोय तर ते काही होत नाहीये. ते गटारीचं पाणी आमच्या पाण्याच्या लाईन मध्ये सुद्धा मिक्स होत आहे, त्यामुळे आमच्या घरामध्ये पिण्याचे पाणी दूषित होत आहे. त्यामुळे आमच्या घरात लहान लहान बाळ आहेत, त्यांना पण आम्हाला धोका आहे जीवाला. तर लवकरात लवकर हा रस्ता हे गटारीचं काम पूर्ण करण्यात यावा आणि सिमेंट कॉन्क्रीट रोड करण्यात यावा चांगला. आमची एवढीच मागणी आहे. तुम्ही नाशिक महानगरपालिकेला याविषयी निवेदन वगैरे- आम्ही वेळोवेळी त्यांना लेखी अर्ज केले, पेपरला सुद्धा आम्ही बातमी दिली होती. त्यानंतर ऑनलाईन ऑफलाईन सर्व प्रकारे कंप्लेंट करून सुद्धा त्याच्यावर दाद देत नाहीये. महानगरपालिकेचे अधिकारी आम्हाला सांगतात आमच्याकडे महानगरपालिकेकडे पैसा नाहीये, अशी त्यांची भाषा आहे. आणि आम्ही रोज एक तरी फोन रोज होतो आमचा, तरी सुद्धा त्याला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही महानगरपालिकेकडे. हा प्रभाग क्रमांक 13 आहे. आम्ही नगरसेवकांना सुद्धा जे माजी नगरसेवक होते जुने त्यांनाही कॉल केले, ते म्हणे आता आमच्या हातात सध्या काही नाहीये, तुम्ही डायरेक्ट महानगरपालिकेला कॉल करा, असे त्यांचे उत्तर आहे. तुमचं नाव? राम सुरेश नागरे.